नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। काँग्रेसच्या गोटातून देशात यूपीएचं अस्तित्व कुठे असा टोला काँग्रेसला लगावल्यानंतर ममता बॅनर्जींना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजप विरोधातील लढाई ही अहंकाराने नाही तर एकजुटीने लढावी आणि एका राज्य पुरता मर्यादित असलेला पक्ष हा भाजपला पर्याय असू शकत नाही असं नाना पटोले म्हणालेले आहेत। नाना पटोलेंनी निवेदन प्रसिद्ध करत ममतांना हे प्रत्युत्तर दिलंय। बुधवारी ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी भाजप विरोधात मोर्चे बांधणीबद्दल चर्चा केलेली आहे। तर यावेळी त्यांनी केंद्रात भाजपला वेगळा पर्याय देण्यासाठी भाजपेतर पक्षीयांनी एकत्र येण्याचं बोलून दाखवलं। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सिल्वर ओकवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। दरम्यान जनतेला विश्वास देणारं सरकार बनवू, भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधक एकत्र आले तर देशवासियांना नवा पर्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं शरद पवार म्हणाले। महाराष्ट्र आणि बंगालचं जुनं नातं असल्याचं शरद पवार म्हणाले। देशातील राजकारणाबाबत या भेटीत चर्चा झाली असल्याचं देखील ते म्हणाले। दरम्यान पवारांसोबत राजकीय आराखड्याबाबत चर्चा झाली असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्यात। नेतृत्व कोण करणार हा मुद्दा दुय्यम असल्याचं देखील त्या म्हणाल्या। यावेळी बोलताना ममता बॅनर्जींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय। परदेशात राहून कसं चालेल अशी टीका त्यांनी राहुल गांधींवर केली आहे। माझ्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेस विरोधात मी का लढू नये असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। विशेष म्हणजे मुंबईत आलेल्या ममता बॅनर्जींनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली, मात्र काँग्रेस नेत्यांची भेट मात्र त्यांनी टाळली। महाराष्ट्रात तृणमूल काँग्रेस निवडणूक लढणार नाही असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं। या ठिकाणी प्रादेशिक पक्ष चांगलं काम करत असल्याचं सांगत त्या ठिकाणी आपण जाणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। सर्व स्थानिक पक्ष एकत्र आले तर भाजपला जावं लागेल असंही त्या म्हणाल्या। मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या। बातमी आहे पंढरपुरातून। एसटी कामगार संघर्ष युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। राव हे एसटी कर्मचारी मागण्यांसंदर्भात बेमुदत उपोषणावर आहेत। मुंबईत उपोषणासाठी त्यांना परवानगी मिळाली नव्हती, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक आगारात जाऊन उपोषण करण्याचा निर्णय घेतला। बुधवारी ते पंढरपूरमध्ये आले असता पंढरपूर पोलिसांनी त्यांना तब्येत खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्नील लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली होती। राज्य सरकारने खोटा आव आणत एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबत फक्त घोषणाच केल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांनी केलेला आहे। विधानसभेत मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याचा आरोप देखील त्यांनी केला। धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आमदार अमरीश पटेल यांच्या गटाने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे। बँकेच्या अध्यक्षपदी राजवर्धन कदमबांडे तर उपाध्यक्षपदी नंदुरबार जिल्ह्यातील दीपक पाटील यांची निवड झाली आहे। या दोघांना 17 पैकी 12 मतं मिळाली आहेत, विरोधकांना 5 मतं मिळाली आहेत। अध्यक्षपदासाठी राजवर्धन कदमबांडे आणि प्राध्यापक शरद पाटील निवडणूक रिंगणात होते। सध्या राजकारणातल्या लगीन घाईला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या मुलीचा बुधवारी विवाह सोहळा पार पडला। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतर बुधवारी पुण्यातील बावधन येथील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टमध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला। या लग्नाला काँग्रेस नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकावर आरोपी अमरजीत यादव या फेरीवाल्याने चाकूने हल्ला केला होता। या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची 2 बोटे तुटून पडली तर सुरक्षा रक्षकाचं देखील एक बोट तुटलं होतं। या हल्ल्यानंतर आज 3 महिन्यानंतर कल्पिता पिंपळे कामावर पुन्हा रुजू झाल्या। ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कर्नाटक सरकारने कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट देणं किंवा लसीचे 2 डोस घेणं बंधनकारक केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने प्रवाशांना सरसकट प्रवेशबंदी केली।
लातूर शहरात बेवारस पडलेले लसीचे डोस आढळले तर 10 ते 15 लसीचे डोस पडले असल्याचं समोर आलंय। शहरात घरोघरी जाऊन लोकांना वॅक्सिन देण्याची मोहीम सध्या मोठ्या प्रमाणात राबवली जाते। मात्र वॅक्सिन ठेवण्यासाठीचा आईस बॉक्स आणि त्यात 12 ते 15 कोविशिल्ड वॅक्सिनच्या बॉटल्स, इंजेक्शन्स आणि इतर साहित्य गेल्या 2 दिवसांपासून रस्त्यावर पडून असल्याचं समोर आलंय। अशा प्रकारे वॅक्सिन टाकून देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। ओमायक्रॉन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून खबरदारीचे उपाय अवलंबले जात आहेत। यासाठी महानगरपालिका क्षेत्रात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते। मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या आदेशानुसार कोविड नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते। ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या भीतीने उल्हासनगर महानगरपालिका अलर्ट झाली आहे। त्याच अनुषंगाने शहरात कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी महानगरपालिकेने यंत्रणा कामाला लावली आहे। नियमांचं उल्लंघन झालं तर दुकानदाराला थेट 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे, तर शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मास्क न वापरता रुमाल किंवा स्कार्फ बांधून फिरणाऱ्यांनाही हा दंड भरावा लागणार आहे। महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। विलिनीकरण करा ही मागणी घेऊन कर्मचारी संप करतायत। बुधवारी त्या कर्मचाऱ्यांनी चक्क 100 किलोमीटरचा पायी प्रवास केला आणि गजानन महाराज मंदिर गाठलं। त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी दे अशी प्रार्थना करत गजानन महाराजांना साकडं घालण्यात आलं। एसटीचा संप सुरू असल्याने खासगी बस चालकांचं चांगलंच फावलंय। संपाचा फायदा घेत खासगी बसेस खचाखच भरून जात आहेत। यात अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही। असाच प्रकार आज दुपारी 4:30 वाजता अकोल्यात घडला। प्रवाशांना घेऊन जाणारी खचाखच भरलेली खासगी बस अकोट-अकोला मार्गावर पळसोद फाट्याजवळ प्रवासी संख्या जास्त असल्याने असंतुलित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी होत असताना सुदैवाने बचावली आहे। बस रस्त्याच्या कडेला जाऊन फसली। सुदैवाने यातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत। ही घटना पाहता खासगी प्रवासी वाहनांच्या प्रवासी संख्येवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे। मिरज शहरातल्या खड्ड्यांच्या दुरावस्थेविरोधात शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश असणाऱ्या या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून देखील रस्ता होत नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराज मार्गाची दुरावस्था झाली आहे। तसंच मिरजेचे आमदार दाखवा आणि 2,000 रुपये मिळवा अशी बक्षीस योजनाही यावेळी शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आली। बातमी आहे बीडमधून। माजलगाव शहरात सिमेंट रस्त्यांची बोगस कामं होत असून याची क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी करा या मागण्यांसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी नगरपालिका प्रशासन विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यात नव्याने तयार होणाऱ्या सुरत-हैदराबाद ग्रीनफील्ड महामार्गाला शेतकरी विरोध करतायत। शासनाच्या मनमानी भूमी अधिग्रहणाविरोधात 19 गावातील शेतकरी राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले। महाराष्ट्रासह 3 राज्यातून जाणाऱ्या सुरत-हैदराबाद ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाला सुरुवात झाली। अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील 19 गावातून हा महामार्ग जाणार आहे। या परिसरातील 700 शेतकऱ्यांनी महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाविरोधात म्हणणं सादर करूनही मनमानी पद्धतीने भूमी अधिग्रहण सुरू असल्याने शेतकरी आक्रमक झाले। मंगळवारी मुंबईच्या बीडीडी चाळीत झालेल्या सिलेंडरच्या स्फोटातील जखमी चिमुकल्याचा मृत्यू झाला। स्फोटानंतर जखमींना नायर रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णांकडे दुर्लक्ष केल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला। अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरात 29 नोव्हेंबर रोजी एका लग्न सोहळ्यात हवेत गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे। या परिसरातील एका गावात 29 नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता। या लग्नात शिवाजी पाटील नामक इसमाने मोठ्या बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिल लाईन पोलिसांकडून व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आली। अमरावतीला गेल्या महिन्यात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी हिंसाचार झाला। 12 नोव्हेंबर रोजी रजा अकादमीच्या मोर्चेकऱ्यांनी काही दुकानांची तोडफोड केली आणि त्यानंतर भाजपने 13 नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली। 13 नोव्हेंबरला भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी
शहरात तोडफोड जाळपोळ केली। मात्र 12 नोव्हेंबर रोजी रजा अकादमीच्या मोर्चेकऱ्यांवर रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली। त्यामुळे रजा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। कल्याण शहरात गहाळ आणि चोरी झालेले मोबाईल पोलिसांनी नागरिकांना परत केलेत। कल्याणच्या 4 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या 4 वर्षात हे मोबाईल गहाळ झाले होते आणि यातील 44 महागडे मोबाईल्स कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले। बीडमध्ये एका लग्न सोहळ्यात चक्क लस असेल तरच विवाह मंडपात प्रवेश दिला गेला। लस नसेल तर लगेच लस टोचून घेतली जाते। यामुळे या विवाह सोहळ्याची भन्नाट चर्चा सुरू आहे। बीडचे धांडे आणि परझने कुटुंबाच्या विवाह सोहळ्यात संयोजकांनी लसीची सक्ती केली। या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। आता बातमी आहे पावसासंदर्भातली। येत्या 24 तासात मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र 24 तासानंतर पावसाचा जोर कमी होईल। प्रामुख्याने मुंबई, पालघर, रायगड, नंदुरबार आणि धुळे या भागात पाऊस जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। बुधवारी सकाळपासून ठाणे शहरात पावसाची रिमझिम कायम आहे। ठाणे शहरात 6 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद झाली। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। कमी जास्त प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे अनेकांची मोठी तारांबळ उडाली होती। बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढला, त्यामुळे सगळीकडे पाणी साचलं होतं। या पावसामुळे मात्र पिकांचं मोठं नुकसान होणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान हवामान खात्याने पावसाचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरची बंधनं कायम राहणार आहेत। 15 डिसेंबर नंतरही आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील बंधनं कायम राहणार असल्याचं कळतंय। तसा निर्णय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं दिला। तर आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध येत्या 15 डिसेंबर नंतर खुले करण्याचा केंद्राचा विचार होता। मात्र दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर असलेले निर्बंध कायम ठेवण्यात येणार। कॅरेबियन बेटांवरील प्रमुख देश बार्बाडोस तब्बल 400 वर्षांनंतर ब्रिटनच्या महाराणीच्या शासनातून मुक्त होत प्रजासत्ताक झालाय। महाराणी एलिझाबेथ द्वितीयचं बार्बाडोस येथील शासन संपुष्टात आलेलं आहे। हा देश जगातील सर्वाधिक तरुण देश ठरला। कोरोना विषाणूचा नवीन आणि अत्यंत वेगाने संसर्ग वाढवणारा ओमायक्रॉन प्रकार अधिकाधिक पसरत चाललाय। आता फ्रान्स आणि जपानमध्ये या नव्या व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळलेत, त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे। बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेल्या गदर या चित्रपटाचा सिक्वल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। जवळपास 20 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे। अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गदर 2 च्या सेटवरचा फोटो शेअर केला। दिया मिर्झा 9 डिसेंबरला तिचा 40वा वाढदिवस साजरा करणार आहे। हा वाढदिवस ती खूप खास आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे। तिच्या 40व्या वाढदिवसानिमित्त दिया कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मरण पावलेल्या वन योद्ध्यांच्या कुटुंबासाठी एक फायदेशीर प्लॅन तयार करते। दिया पर्यावरण वाचवण्याचा पुरस्कार करते आणि त्यासंबंधी प्रकल्पातील मोहिमेचा नेहमीच ती सहभागी होत असते। ते कोणापासून लपून राहिलेलं नाहीये। तिने मिलाप या फंड रेझिंग प्लॅटफॉर्मद्वारे सांगितलंय की ती तिच्या 40व्या वाढदिवसाला 40 लाख रुपये दान करणार। अंकिता लोखंडे लवकरच बॉयफ्रेंड विकी जैन सोबत लग्नगाठ बांधणार आहे। तर अंकितासाठी डिसेंबर महिना आणखी खास असणार आहे। अंकिता आणि विकीने डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी जवळच्या मित्रांसोबत प्री वेडिंग सेलिब्रेशन केलंय। अंकिताचा वाढदिवसही डिसेंबरमध्ये येतो। अंकिताच्या वाढदिवसाआधी दोघेही लग्न करणार आहेत। अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर अनेक व्हिडिओ शेअर केले।
मराठी कला विश्वातील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीला नेहमीच चांगलीच पसंती मिळते। या दोघांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये ही जोडी वीकेंड मूडमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आणि या व्हिडिओमध्ये प्रिया बापट उमेश सोबत लेझी लॅड या गाण्यावर डान्स करताना दिसते। विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। तर दुसरीकडे इंस्टाग्रामवर सध्या लेझी लॅड गाण्यानं धुमाकूळ घातलाय। सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती या गाण्यावर आपले रील्स शेअर करतात। तर यजुर्वेंद्र चहलची पत्नी धनश्री हिनेही या गाण्याचे चॅलेंज स्वीकारत ठेका धरलाय। तिचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आणि हे चॅलेंज अभिनेत्री गौहर खान हिने देखील स्वीकारलंय। गौहरने नवरा जाईद दरबार याच्यासोबत या गाण्यावर ठेका धरलेला आहे। या दोघांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला। तो पुढच्या बातमीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द अनटोल्ड ट्रूथ या चित्रपटाचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक तसंच यूट्यूब या समाज माध्यमांवर प्रसारण होणार आहे। सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची निर्मिती संयुक्तरित्या केली आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।